गावाची शांतता सुव्यवस्था टिकावा म्हणून आमचे सगळ्यांचे प्रयत्न असते. पण जो व्यसन करून आलेला माणूस असतो त्याच्यासमोर आम्ही कोणत्याच प्रकारचं डोकं लावू शकत नाही, त्याला बोलू शकत नाही, कारण की तो त्याच्या नशेत असतो. आणि हे सगळं जे आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडतं हे एवढ्या मोठ्या प्रमाणात घडतं की आम्ही माझ्या अगोदर सुद्धा खूप सामाजिक संघटनेचे प्रामाणिक लोक यांनी निवेदन दिले, पण त्याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही. आणि त्याचा फक्त उपयोग इतर जे आज परवानगीचं जे मंडळाजवळ मारामारी झाल्या, त्याच्यानंतर काही लोकांनी सुसाईड केलं, अशी जवळपास 25 ते 30 लोक आहेत की त्यांची त्याच्यामुळं त्या व्यसनामुळं त्यांचा जीव घ्या. आणि शांतता समिती म्हणून आपण सगळे शांतता विषय हा घेतो, पण मूळ शांतता भंग होण्याचं कारण तिथं बसलेले लोक नसून तर तिथं बसलेले त्या दारूच्या भट्टीवरची बसून ठिकाणा घालण्याचे लोक आहेत. त्याच्यावर कुठेतरी प्रशासनाने विचार केला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस गणेश मंडळाचं टार्गेट होतं, सामाजिक काम करणारा कार्यकर्ता टार्गेट होतो, आणि आता